नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 7 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 7 मेच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 497 अ. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीच्या कलम 497 अ कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस ही केंद्र सरकारला केलेली आहे. तर मित्रांनो, हे आयपीसी कलम 497 अ हे विवाहतेच्या छळासंबंधी आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशातील लिओन येथे नुकताच 19 इंटरपोल महासभा परिषद पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स. फ्रान्स देशातील लिओन येथे नुकतीच 19वी इंटरपोल महासभा ही पार पडलेली आहे. तर मित्रांनो, फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषद महासभेला भारतातर्फे प्रवीण सूद हे उपस्थित होते. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश. मित्रांनो, आयसीसी महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 ही बांगलादेश या देशात आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, बांगलादेशमध्ये 3 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान आयसीसी महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा ही आयोजित करण्यात येणार आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतात सध्या किती लाख नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1.7 लाख एवढे नोंदणीकृत भारतात स्टार्टअप आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या देशाच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी 15 वर्षांची बंदी घातलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कुवेत. कुवेत देशाच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी 15 वर्षांची बंदीही घातलेली आहे. मित्रांनो, कुवेतच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ही बंदी घातलेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढीचा निर्णय दोन्ही देशांच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया. मित्रांनो, भारत आणि इंडोनेशिया देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढीचा निर्णय हा दोन्ही देशांच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतलेला आहे. तर मित्रांनो, या भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संयुक्त सहकारी परिषदेची समितीची ही 7वी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. तर ते ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग भारताने कोणत्या देशाला मागे टाकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चीन. रस्ते आणि महामार्ग रोड नेटवर्किंग मध्ये भारताने चीन देशाला मागे हे टाकलेले आहे. मित्रांनो, रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मध्ये भारताने दुसरे स्थान हे पटकावलेले आहे. तर या रोड नेटवर्किंग मध्ये पहिल्या क्रमांकावर
आहे अमेरिका हा देश. तर मित्रांनो, अमेरिकेमध्ये सध्या 68 लाख किलोमीटरचे एवढे रस्ते जाडे आहे. तर आपल्या भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर भारतामध्ये सध्या 63.7 किलोमीटर एवढे रस्त्याचे जाळे आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन. हा देखील महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रियाल दी माद्रिद. मित्रांनो, रियाल दी माद्रिद या संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. तर मित्रांनो, रियाल माद्रिद फुटबॉल संघाने लिगा फुटबॉल स्पर्धेचे हे 36वे विजेतेपद पटकावलेले आहे. हा देखील महत्वाचा पॉईंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच कामात येणार आहे. त्यामुळे कंटाळा करू नका आणि आपण घेत असलेले टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. चला नेक्स्ट चालू घडामोडी आपण आजच्या दिवसाची बघूया. पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कोणते पोर्टल लॉन्च केलेले आहे? तर त्या पोर्टलचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 1, भविष्य. पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भविष्य पोर्टल लॉन्च केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संजय कुमार मिश्रा. वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी आता संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे संजय कुमार मिश्रा झारखंड राज्याच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. हा देखील महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.